हॅलो. आज आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो एका ठिकाणी जाण्यासाठी. पुढे सांगतेस. त्याआधी आम्ही सकाळी निघालो तरी आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं, तेही आमच्या घराजवळच. आणि नंतर रेल्वे स्टेशनच्या तिथे जे फाटक लागतं ते पण लागलं होतं. तिथून रेल्वे जाणार होती म्हणून आम्हाला थोडासा वेळ थांबावं लागला. आणि आम्ही असे रेडी होऊन निघालो होतो माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. घरूनच रेडी होऊन निघालो होतो कारण तिथे वेळेवर पोहोचणार होतो, त्यामुळे रेडी व्हायला वेळ नव्हता भेटणार, म्हणून आम्ही सकाळीच घरूनच आवरून निघालो होतो. आणि 2 ते 3 तासाचा प्रवास करून आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. जिथे लग्न होतं तिथे पोहोचलो. नवरीकडची मंडळी आणि आम्ही एकाच वेळेला पोहोचलो होतो. आम्हाला वाटलं होतं आम्हाला उशीर झाला, पण इथे वेळ होता अजून लग्नाला. सगळं सेटअप तयार होतं, गाणी वगैरे म्हणत होते आणि अक्षता दिल्या आम्हाला मंगलाष्टका जेव्हा म्हणतील तेव्हा टाकण्यासाठी. हा बघा, एवढा मोठा फॅन मी पहिल्यांदाच बघितला होता, म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात. आणि नंतर नवरी नवरदेवाची एंट्री झाली. नवरी खूप गोड दिसत होती, खूप छान दिसत होती ती. आणि फायनली तो दिवस आला, तिचं लग्न आहे. खूप दिवसापासून या दिवसाची ती वाट पाहत असणार. सगळ्यांनाच लग्न म्हणल्यावर खूप स्पेशल डे असतो त्यांच्या लाईफमधला तो एक. आणि सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले. आम्ही लवकरच जेवायला बसलो होतो कारण आम्हाला परत रिटर्न यायचं होतं, उशीर होणार होता घरी येण्यासाठी, म्हणून आम्ही निघालो. आणि मी तिथेच हॉलवरच साडी वगैरे चेंज करून ड्रेस घातला होता कारण साडीमध्ये खूप कसं तरी वाटत होतं. आणि निघालो आम्ही पुढच्या स्टॉपसाठी. आम्ही अचानकच ठरवलं की आम्हाला परळीला जायचं आहे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तिथे आम्ही पोहोचलो. दर्शनाला थोडीफार लाईन होती. आम्ही पहिल्यांदाच इथे गेलो होतो, एवढ्या दिवसापासून जवळ राहतोय परळीच्या, पण काही योग आला नाही कधी जाण्याचा, म्हणून आता अचानकच ठरलं की इकडे जाऊयात, वेळ आहे तर थोडासा. आणि मंदिरातला आतला परिसर खूप छान आहे. खूप थंड वाटत होतं कारण बाहेर खूप ऊन होतं. आणि नंतर लाईन होती, आम्हाला अर्धा तास लागला दर्शनाला जाण्यासाठी. इकडे ज्योतिर्लिंगाची छोटी छोटी मंदिरे पण आहेत. आणि हे दरवाजात मंदिराच्या काहीतरी होतं, शंख वगैरे, मला माहीत नाही काय होतं, तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि तुम्हाला वैद्यनाथाचं दर्शन झालं की नाही मला पण नक्की सांगा माझ्यामुळे. आणि इकडे आम्ही दर्शन वगैरे घेतलं छान. त्या महाराजांनी आम्हाला प्रसाद पण दिला. मंदिर बाहेरून छान सजवलेलं होतं कारण आताच रिसेंटली महाशिवरात्री झाली होती, त्याच्यामुळे डेकोरेशन काही काढलेलं नव्हतं. खूप छान दिसत होतं मंदिर. आम्ही तिकडेच फोटो वगैरे काढले. आणि नंतर आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या. आम्हाला दिसले रामफळ आणि आम्ही रामफळ पण घेतले. काही त्यातले पिकलेले होते आणि काही पिकायचे होते 2 दिवसात. नंतर आद्विकचं इकडे बघा काय चाललेलं, त्याला काहीतरी घ्यायचं होतं आणि आम्ही उसाचा रस पिला. तो त्याला प्यायचा नव्हता. खूप थंडगार छान उसाचा रस पिला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.